की एक्सपेक्टेड नव्हतं की असं करशील म्हणून तू पण. इट्स ओके. आता तुला जे करायचं ते कर. मी माझ्यातून आता काहीच एक्सप्लेनेशन नाही पाहिजे तुझ्याकडून आणि काही मी तुझ्याकडून एक्सप्लेनेशन मागणार पण नाही आणि मी पण काही एक्सप्लेनेशन नाही देत. तुला मी म्हणतोय बाबू आय डोंट केअर असं बोलत होतास ना मला सारखं. समजवत होतं ना मी की तू मला मी म्हणत होतं की माझी मी किती डोक्यावर हात ठेवून ठेवून विचारलं मी की प्लीज तुला माझी शपथ आहे खरं सांग का जातोस मला सांग खरं सांग. तिला सांगून सुद्धा तू असं केलीस ना. नाही तू मंगळवारी रातभर होतास तिच्याकडे. हे गोष्ट खरी आहे 100% खरी आहे. हा चल होतं तर काय करू सांग. काय करत होतास रातभर? सांग ना काय करत होतास? काय करतो? हा तुला जे ऐकायचं ती करतो बस. अजून काय सांग. मला खरं ऐकायचंय. खरंच सांगतोय ना. आता ऐकून घे ना. तुला जे बोललं बोललो. आता तुला विश्वास नावाची वस्तू तुझ्या डोक्यात पहिलीपासून. बाबू कसा विश्वास येईल रे? हा जेव्हा नवरा नसताना तू जातो. नवरा असताना जा ना छाती खोलून जा ना एकदम. मी गेलो पण आहे. ठीक आहे. मी गेलो पण आहे. कधी गेलायस आणि कधी नाही अरे पिरे नको बोलू. विद्यार्थ्याने बोल. अरे पिरे बोलले तर ते नाही कानाखाली. रोशनने मला स्वतः सांगितलं की अरे पिरे गेला ना तर तुझ्या बॉयफ्रेंडला जाऊन सांग किंवा तुझ्या त्याला सांग. ज्यांना सांगायचं अरे पिरे. ठीक आहे. मला बोलायचं गरज नाही आता. अख्ख्या परिगंधा बोलते तुमच्या दोघांबद्दल. तर रोशनने मला सांगितलं. तो इग्नोर करत होता पण आता लिमिट झाली आहे बोलला. तो स्वतःच बोलला. हा तू तेच केलीस. तुला तेच पाहिजे होतं. ठीक आहे. तुम्ही जे घाण करायची तू केलीस ना. केलीस ना उलटी केलीस ना. मला तुला मी खरं सांगतोय. तुला काही मला नाही माहिती. आय डोंट केअर. मी तुला एक मिनिट आय कॅन सॉल्व इट आउट बट आय जस्ट वॉन्ट टू नो द ट्रुथ फ्रॉम युअर साइड. मी तुला सिरियसली बोलतोय बाबू. खरंच सांगतोय. मी सिरियस सांगतोय. माझ्या मनात ना मी गेलो होतो रात्रभर पण. थिंक इज दॅट मी त्यांच्या घरी थांबलो बिलकुल नाही. आय स्वेअर मी गेलो होतो. मान्य होतो. मी रात्रभर बाहेर होतो. नाही मी गेलो होतो. मानतो मी गेलो होतो. मी आय स्वेअर मी गेलो होतो. मी हे खोटं नाही बोलत आहे. पण मी तिच्या घरी नाही थांबलो. मी बाहेर होतो पण मी घरी मी कुठे असो पण तिच्या घरी नव्हतो. पण एवढं मी खोटे पण सांगतोय. मी सिरियसली सांगतोय. मी घरी गेलो होतो पण मी बाहेर होतो. आय स्वेअर मी बाहेर होतो. अँथनीला पण विचारून घेशील. अँथनीला फोन लाव वाटलं आताही. त्याला पण विचार मी कुठे होतो. अँथनीला फोन लाव आणि विचार मी बाहेर होतो. मी कुठेही होतो पण मी निघाला बिल्डिंग मधून. सकाळी निघाला तू बिल्डिंग मधून. त्या कोण बोललं तुला? कोण बोललं? बिल्डिंग मधून निघाला. कोणी त्या जासूसला लावलं असेल ना. त्या जासूसला तुझ्या डिटेक्टिव्हवाल्याला सांग आणि माझ्यासमोर उभं कर आणि मग मी बोलतो त्याला. डिटेक्टिव्ह नाही लावलं बाबू. माझ्याकडे एवढे पैसे नाही वर आले तुझ्यावर डिटेक्टिव्ह लावले. तू तुझ्यावर डिटेक्टिव्ह लावले घालायला. मला माहिती आहे किती पैसे नाही. तू कितपर्यंत डाऊन पर्यंत जाशील ना मला माहित पडला. थर्ड क्लास बाई आहे मला. मी रस्त्यावर पडलेली कुत्री आहे. तू माझी इज्जत नाही करलीस ना बाबू. मी खरं सांगतो. मला म्हटलीस की एका बापाचा. मी आता एवढी फालतू होणार आहे तुझ्या तोंडावर सांगते. एवढी फालतू मला बोलली आणि मला म्हणते तू नाही. मी आता खरंच खूप मला अजूनपर्यंत येती नाही होतं. तू एअर इंडियामध्ये आहेस. मला किती बरं वाटायचं. पण आज मला वाटलं की नाही माझी बाबू नाहीये ती. खरंच नाहीये तू माझी बाबू. माझी बाबू इतकी खालपर्यंत जाशील. मला माझ्या आईला बोलली. आणि तू काय केलंस रे? मी तुझ्या आई वडिलांचा कधी गेलो? तुला कधी बोललो मी माझ्या आई वडिलांना? मी तुला कधी फालतू बोललो? मी कधी तुला बोललो का कधी? नाही मी तुला कधी प्रॉस्टिट्यूट बोललो? मी तुला फालतू बोललो? मी तू मला नीचपर्यंत बोलली. समजलं ना? नीट आहे. मी तुला कधीही उलट आणि काही अरे बिरे नाही बोलू. अरे बिरे गेला बोलत आता. ओके तू तर बाबा तू असे कृत्य करत आहे ना एक असे की खरंच लाज वाचायचे करत आहे. लाज वाटते ना तर लाज वाटून घ्या. माझ्याकडे लाज वाटते. एक सांग ना. आठवड्यातून 3 करते मग म्हणू दे ना. मला जिवंत राहू दे मग कसं तरी म्हणू दे. मी जिंकतोय जसं तू कशाला इंटरफेअर करते मग सारखी म्हणू दे. मग मेलो तर तुला काय फरक पडला पाहिजे? माझे कर्म मी भोगतोय ना. 3-4दा तिच्या घरी माझे कर्म मी भोगतोय ना. का जातोय? माझे कर्म मी भोगतो. मग कशाला तू इंटरफेअर करून राहिलीस मग परत? सांग मला. 3-4दा कशाला इंटरफेअर करते? कशाला माझी मारायला बघते?
तू रिव्हेंज का कसला का रिव्हेंज घेतो? तू माझ्याशी प्रेम करत होतीस ना? रिव्हेंज हे असलं प्रेम आहे तुझं? रिव्हेंज अरे घंटा प्रेम केली तू, नाही केली तू, मला माहिती आहे. तू फक्त मला फक्त अगर कधी आपलं कोणी भांडण झालं ना, तू कितपर्यंत खाली जाऊ शकते मी हे बघतोय. मी खरंच बोलतोय, तू खरंच बघितलं आणि मला खरंच माहित नव्हतं. एवढी डिप्रेशन मध्ये ना 2 दिवस. आज मला फ्लाईटसाठी 4-5 फोन आले पण मी उचलले नाही. ठीक आहे, नाही उचलले. मी सांगते तुझ्या तोंडावर, आज नाही त्या दिवशी तर मी जातच होती जीव द्यायला. ठीक आहे, मी काही जरी केलं ना, काही जरी तुला मी बाबू म्हणतो, मी बबडी म्हटलंय, मी सगळं दिलंय माझं ग, मी माझं तुला सगळं दिलंय. तुला माहित आहे मी कुर्ल्यामध्ये कसा यायचो, सगळं माहिती तुला. मला तू तडफड दे ना, जेवढी तू तडफड दे ना तेवढं का मी इथे नाचत नाहीये ते, समजलं ना? मी इथे पण खुश नाही येते. तू जेवढं तू बोलतोस ना, रातभर गेलं भोसड्यात, समजलं ना? करून बसतोस तिच्या घरी केलं बोललं तुला. तू त्या रवैयामुळे मला फोन असं मजबुरीमध्ये बंद करून ठेवलं लागतं की तू असे घाणकिडे करशील म्हणून, समजलं ना? हे असे रवैयामुळे आई रक्ताची शपथ सांगते मला तू जे केली खरं बोलशील. मी रोशनला समजेल माझी चूक आहे म्हणून, जे काय आहे ती मी माफी मागते, पाया पडते त्याच्या, पण लायक नाहीये तू. नाही खरंच सांगते बाबू, तुम्ही ना माझा ना बाबू, मी खरंच सिरियसली अंतरात्मामध्ये माझं इथून बोललंय, इथून. अरे तर ना मनीषाचा फोन आला ना की तुझी फाटते, माहित नाही का? तशी पण फाटते तुझी, तिचा फोन आला तर. मला माहित नाही रिलेशन काय आहे, माझे पण शिव्या मला बोलते त्याची अशी घेईन, त्याला असे करीन, त्याची वरतून खालतून घेईन, ती वापरते ते चालतं. तरी तुझ्याकडे वापरलं, माझ्याकडे वापरलं का? तिच्याकडे माझ्या समोर वापरलं का? तिच्याकडे जाऊन चिटकतो. माझ्याकडे वापरलं का? एक मिनिट, आठवड्यातून 3-4दा का जातो? बघ, मला पण माझे फ्रेंड सर्कल आहेत. मला तिच्याकडून तिनं खूप सपोर्ट केलाय म्हणून मी तिच्याकडे जातो. काय सपोर्ट केलं का? एक मुलगा आणि एक फ्रेंड सर्कल नाही होऊ शकत. एक सपोर्ट नाही करतो, तुला 1000 वेळा सांगेन का नाही जाऊ शकत? तू तुझ्या बॉयफ्रेंड बरोबर जाते, तू रात्रभर तू फोनवर बोलते, तेव्हा काय नाही होत का? मी रात्री बोलते फोनवर. तीन एक कानाखाली जाते, शाळबाळा गेलीस फोनवर रात्रभर तू जेव्हा फोनवर तू बोलते, कुणीचं जाऊन घेते आणि त्या पप्पी घेते, त्यांचं हे करते, तेव्हा काय नाही बोलत. तेव्हा सगळं चालतं. आणि मी फक्त माझ्या फ्रेंड, मी माझी लिमिट ठेवली अजूनपर्यंत. आई बाबू मी माझ्या लिमिटमध्येच आहे. आई शपथ सांगतो, गेली तू पण गेलीस, मला माहित नाही गेली असेल, गेली तू पण गेलीस. ठीक आहे, इफ यू पॉइंट आउट ॲट माय कॅरेक्टर, आय एम वॉर्निंग यू. नाव इट इज येस, तू पण गेलीस, ते मला पण माहिती आहे. मी तरी चुपचाप नाही केलीस तू पण, ते मी हरकते करून बसली. बस आता बोललास ना, नको सांगू. आता मला जे बोलायचं ना मी ते बोलेन. ठीक आहे, मला मी सांगते सॉर्ट आउट करते, सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतो. माझा तर तमाशा झाला. मिरची ठीक आहे, कशी लागली मिरची? कशी लागली मिरची? बिंदास माझ्या बॉडीचं चेकअप कर. जर फक्त हे पण दुसऱ्या मुलाला हात लावलाय ना, तर मग तिथे जीव देईन मी पण. अगं हात लावला ना, मी तुला त्या दिवशी म्हणून वाटलं बाबू माझ्याकडून झाली चुकी, मी सांगितल्याकडून ते पण सांगितलं बाबू असं असं झालंय. मी तुला सांगून सुद्धा तू माझी ऐकलीच नाही. मी तुला म्हटलं बाबू असं असं झालंय, तिच्याकडून एवढ्यापर्यंत झालं, मी लिमिट क्रॉस केली नाहीये. मी माझी लिमिट अजूनपर्यंत बाळगली की अजूनपर्यंत. हा हे पण बोलतो की मी अजूनपर्यंत नाव पण नको काढू तू. ठीक आहे, तुझे जे मैत्रिणी आहेत ना, त्या आता मैत्रिणी आहे ना तुझ्या, मैत्रिणीचा टीव्ही खराब झाला तर तू जा, तिचे भांडे धुवायला जा, तिचे कपडे धुवायला जा. तुझा तो अमित यायचा सर्व काय नाही होत. अरे यायचा खूप एक्स्ट्रीम झाल्यावर, खूप एक्स्ट्रीम. रोज नाही यायचा आणि माझा छाती वर रोज यायचा तो, यायचा तो रोज. हो बरं, रोज यायचा. बरं झालं असतं, खरं झालं असतं. कशाला तुझ्या पण जेव्हा रोज यायचा नादी लागली माहिती नाही. फालतू ना मी. चल मी आता त्या फालतू ना, ठीक आहे मी फालतू, मी व्हॉट एव्हर आय डोंट वॉन्ट टू. पण द थिंग इज दॅट तू जे केलीस ना बाबू, मी अजून सिरियसली बोलतो, आयुष्यभर मी
मी सुधरवणार तू ना मी एक्सपेक्टेड नव्हतं केलं. मी त्या मुलीवर मी एवढं प्रेम केलं ना बाबू, मी खरं शपथ आणि रक्ताची शपथ सांगतोय सिरियसली. तिला मरायला माझी मजबुरी आहे. तू मला अजूनपर्यंत अंडरस्टँड नाही केली. अजूनपर्यंत माझी मावशी तुला आठवण काढली फक्त एक रिझन मध्ये गेली, कारण की मला अजून तुला नाही सांगितलं की का मावशीने तुला काय बोलली नाही. फक्त एक रिझन होतं, ते तुला अजूनपर्यंत नाही कळू दिलं की जाऊ दे बाबू की यार जाऊ दे, मावशी अंडरस्टँड करते. मावशी तुला एक शब्दाने काही नाही बोलली. तुला मला नाही बोलली, एक पोरी जा म्हटली. पोरी जा म्हटली म्हणजे का माहितीये, रिझन होता त्याच्यासाठी. मग मी विचारलं, आज बसून मावशीला विचारलं सगळं. तू माहित नाहीये खरं किती खोटं बोलतो ना. तू माहिती हरिश्चंद्राची औलाद बसली तिथे बसून, आणि मी खोटं. बरोबर ना, म्हणजे मी बोललो ते खोटं आणि तू बोलली सगळं हरिश्चंद्र. म्हणजे माझी व्हॅल्यू काहीच नाही, तुझी व्हॅल्यू हरिश्चंद्राची औलादची. आम्ही एका बापाची नाही ना, तू एका बापाची आहेस ना, म्हणून तू अशी बोलतो. 10 बापाच्या 10 आईची कळलं. बोलली जीभ नाही चढली का तुझी? एकदा पण शरम नाही वाटली तुला? बेशरमासारखी बोललीस. हा, एकदा पण नाही बोललीस. माझ्या आईवर डायरेक्ट कॅरेक्टरवर उचललीस. डायरेक्ट थोबाड्यात मारलं होतं वाटलं मला. एवढं नीचपर्यंत मला बोललीस. ठीक आहे, आता माझ्या बापावर आईवर गेलीस तू इतकं खालच्या दर्जावर. हा, एकदा पण नाही वाटलं? अरे काय माझी आई ग, मेल्यावर तरी असं नको बोलू ग. काहीच नाही वाटलं? एकदा बोलताना पण थोडस पण विचार नाही केली? माझी बबडी एवढी, ही माझी बबडी. सिरियसली बाबू, खरं ही माझी बबडी नाहीच आहे ही. नाहीये तू. नको बोलू तू माझ्याशी. मला बाबू बिबू गेला, मेला तो, गेला तो. बाबू त्या दिवशीच मेला बाबू. मी खूप मारलं स्वतःला, मी खूप स्वतःला पोटावर मारलं, मी तोंडावर मारलं, मी खूप मारलं स्वतःला. माझ्या आजपर्यंत, माझ्या करीपर्यंत माझे कोणतेही किती पण झगडा झाला, माझ्या बापानी पण मला थापड मारले, पण एवढं घाणेरडं कोण नाही बोललं ग. माझे इतके पण मी बोलतो ना, तू मला बोलतो ना मी मैत्री ठेवतो. मला आजपर्यंत मी माझे इतके फ्रेंड सर्कल असतील, पण माझे मित्र पण असतील, पण मला कधी असं कोणी उतरून नाही बोललं. मला नीच पण कोणी नाही बोललं आजपर्यंत. सिरियसली, मी त्यांच्याबरोबर काही केलं असेल तरी पण माझी जवळचे मित्र मला चांगल्या रीतीने ओळखतात की राहुल काय आहे म्हणून. तू जाऊ वाटलं तर निशितला पण विचार, माझ्या मित्राला चंदीगडच्या. सिरियसली सांगतो बाबू, मला लोक मला चांगल्या रीतीने ओळखतात जिथपर्यंत तू नाही ओळखलीस आजपर्यंत. फक्त तू नी बळबळ गेलीस, हे नीच ते कर हेच कर. ठीक आहे, माझ्यावर अजूनपर्यंत तुम्ही खरंच माझ्यावर मी अजूनपर्यंत मी सांगतो, मी बोललो असेल खोटं. सिरियसली सांगतो, मी बरे बोललो असेल, पण मी काही गोष्ट खरं पण तुला सांगितलं 101%. दिल पे हात रख के खातो. नाही, पूर्ण खरं सांगितलंय. पण तुला नाही पाहिजे तर मला नीच बोल. एका बापाच्या ओलात बोलली, तुला काय फरक पडला का? तुला जळली नाही तुझी जीभ, कापली नाही तुझी जीभ थोडंसं पण? एका बापाच्या ओलात म्हणजे काय ग? बोलताना थोडीशी शरम नाही वाटली? मी माझ्या बापांना बोलून दाखवत होता, बघ काय बोलतात ते. मला ही पोरगी मला एका बापाची औलाद आहे का विचार. मेलेला आईला मी काल रात्री किती रडलो मला माहिती. तुझं चुकते माहितीये, तू माझ्या हर एक गोष्टी सांगते. मी नाही सांगितलं. अरे मी अजून माझ्या मम्मी पप्पांना मी काहीच नाही सांगत. त्या दिवशी पाठीमागून माझ्या पाठीमागे डिटेक्टिव्ह लावतेस. मम्मी मला बोलते त्याला मुलीचं नाव देतं, तू का त्याच्या मागे लागली? मम्मी बोलली माझी. तू माझ्या पाठीमागे डिटेक्टिव्ह लावतेस? डिटेक्टिव्ह बाबू तू नाहीये रे, तू नाहीये माझ्या लायक आणि मी नाहीये तुझ्या लायक. फक्त माझ्या पाठीमागे. बाबू तुला काही नाही वाटलं ग? तू त्या रोशनला काय सांगितलीस ग? मी म्हटलं बाबू त्या मुलीकडे बघ. बाबू मला पण कळतं, मी पण. तुला काय वाटतं? तू एकटीच शाळी आहे? तुला काय वाटतं? तू होतास रातभर तिकडे. ते गेलो. चलो होतं. मतलब ये थोडी ना होता ना. इसका मतलब क्या होता है? एक लड़की एक लड़का रात भर साथ में, क्या होता है बताओ? क्या होता है? तेरे दिमाग में कच्चा ही होता है. तू सांग ना. मला बहीण असेल त्याची, नाही बोलतो तो सगळ्यांना, ती त्याला धीर म्हणून सांगते सगळ्यांना.
मला म्हणते शुभांगी रातभर ते लोक सोबत काय करत असतील का. मी म्हटलं नाही हो, तो बहीण भाऊ भाऊचा रिलेशन समजा प्लीज. तो बोलते असं कसं समजू म्हणते. नाही रे बाबू, जाऊ दे. मी बोलते त्याला काय बोलायचं. करायचं ना बाबू. माझी बहीण, माझा भाऊ, बहिणी, मी त्याला मोठा भाऊ मानलाय आणि अजूनही मानते. त्याला चांगला रिस्पेक्ट ठेवते. मोठा भाऊ, लाज वाटते का तुला? मोठा भाऊ तुझ्याकडे त्याचा फोन नंबर नाही आणि त्याच्या बायकोचे 4 नंबर आहेत तुझ्याकडे. कोण बोलला? कोण बोलला? प्लीज कोण बोलला? माझ्याकडे नंबर नाहीये. कोण बोलला? तुझ्याकडे नंबर? पासून माझ्याकडे नंबर आहे. पहिले सांग, तुझ्या मनात काळं नाहीये, तिच्या मनात काळं नाही, मग तुमचे व्हॉट्सअपचे मेसेजेस डिलीट का होते सांग बरं. रोशनने सगळे फोन नंबर ऑनलाईन चेक केलं. एक सिम त्याच्यात रजिस्टर आहे त्याच्या नावावर. त्याने सगळं फोन चेक केला, ते ऑनलाईन कॉल. तो बोलतो रोज कॉल करते ती त्याला, रोज. हा तर बस मला नको सांगू. त्याने सीसीटीव्ही चेक केला, त्याने हे चेक केलं. त्याला माझ्या सांगण्याची गरज नाहीये. तू का पण एक मिनिट, अगर तू पहिले शब्द डोक्यात टाकलीस ना त्यामुळे तू सगळं तो करले. पहिलेच होता त्याच्या डोक्यामध्ये. ठीक आहे, पार्लरच्या तिकडून गोष्ट माहित झाली त्याला. एक वर्षापासून तू मला रक्ताची, मम्मीची तुझ्या रक्ताची शपथ सांगतोय. तू ना सिरियसली सांगतो बाबू, मला माहिती आहे तू नीट केलंय हे सगळं घाण केलंय. हे तूच आहेस. आतापर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं आमचं दोघांचं एकदम, म्हणजे बहिणीसारखी. सिरियसली सांगतोय. लाज वाटली पाहिजे तुला. लाज बहीण. कसली लाज वाटली पाहिजे? मी काय केलं का तिला? तिने मला काय केलं? हा, तिने मला एवढं म्हणजे काय बोलू, एका फ्रेंड सारखं ठेवलंय. मला असं काय वाटलं नव्हतं की मी त्याला भाव म्हणतोय. अजून घाबरतोय? काय नाही केलंय ना. फक्त काही गोष्टी आहेत जे मी तुला नाही सांगू शकत का, कारण की मला नाही वाटत तू त्या लायकीची आहेस सांगाय. मला तुझ्याकडून नाहीये. नको ठेव ती लायकी माझी, नको ठेवू. अजूनपर्यंत मला नीट बोललीस, मला एका बापाची बोल. आता तू माझी खूप लिमिट क्रॉस केली. खूपच मला नीट बोलतो. हर वक्त मला नीट माणसाची तू काय माझी मग गोष्टी सांगायच्या आहेत ना? नाही सांगायच्या आहेत ना गोष्टी? नाही सांगायच्या. तू कोणत्या मी तुला सांगतो बाबू की ऐक बाबू, मी तुला सांगणार. मी तुला 1000 वेळा म्हणतो. कधी बाबू मी तुला कधी? तू मला आजपर्यंत गेला तुझा. आणि तू त्या बाईकडे जातोस, कसा जीव जळेल रे माझा. रातभर तिच्याकडे राहतो, कसं वाटेल? ओके ठीक आहे, तू काही विचार नको करू. आणि रोशनच्या डोक्यात टाकलीस ना, चप्पल सांगतो तू जसं तू स्वतः म्हणत. बाई नाहीये तर कोण आहे ती? नाही, छक्का आहे का? जाऊ दे. तुला ना काही गोष्टी ना बाबू मला सांगायचं असेल तर सांग आता. ठीक आहे, इफ आय वॉन्ट आय कॅन सॉर्ट इट आउट. इफ यू डोंट वॉन्ट देन सॉर्ट इट आउट नाही करणार आहे. मला माहिती आहे तू काय करणार आहे. ठीक आहे. मला जी व्यक्ती मला बोलते की मी त्या रोशनला जो गोष्टी ओळखत नाहीये, काही घेणं देणं पण नाही तुझ्याशी, त्या मनीषाचं पण तुझ्या लाईफ मधून काही घेणं देणं नाही, त्यांच्या पोरीशी पण तुला कधी बोललीच नाहीये, तर काही घेणं देणं नाहीये लाईफ मधून. पहिल्यांदा माझ्यामुळे तू त्यांच्याशी इंटरफेअर, तुला जे काही प्रॉब्लेम आहे तर माझ्याशी बोल ना. उचलतो फोन, मला बोल, मला जे काय पण तू माझी फ्रेंड सर्कलला जाऊन का पाठीमागे लागले, हा का बरबाद करण्याच्या लाईफ मध्ये लागले तू, त्यांच्या परिवारमध्ये काय करायचंय? 2 मिनिटं थांबेल आता. जर मला सांगितलं खरं की तू का जातो, कशासाठी जातो, तोपर्यंत मी फोन कट करेन. त्याच्यानंतर मी रोशनला फोन लावेन. ठीक आहे, तर मला खरं सांग बाबू. मी तुला खरं सांगतोय, मी सिरियसली सांगतोय. मी ऍज अ गुड फ्रेंड म्हणून मी तिने मला एवढं हेल्प केलंय आजपर्यंत. मी तिला सगळं सांगितलं तुझ्या बारेमध्ये की मला अशी होते ती गोष्ट. माझा भाऊ पण असा होता, माझ्या आई पण. आम्ही फक्त बस एकदम छान रिलेशन. राम पण माहिती आहे, जसा तो राम आहे ना तसं काय नाही बोलली मग रामच्या बद्दल तू. हा, तेव्हा तो येतो तेव्हा आम्ही पण बसतो राम बरोबर, तेव्हा काय नाही बोलले तू. आणि तू माझ्यामुळे तू घाण केली तसं का? मीच का? काही गोष्टी तुला सांगायच्या आहेत पण सांगू वाटत काय नाहीये माझ्या मनात असलं ना तर मी तुला कधीच सांगितलं असतं. पण मी तुला आज जे बोललीस मला, तिचा फोन आल्यावर का घाबरते तू? का घाबरते? मी घाबरत नाहीये.
मी पहिले सांगतो मी कधी घाबरत आणि मग मला का बोलू नाही देत? मला का बोलते एकदम चुप राहा, आवाज पण नाही आला पाहिजे जेव्हा तिचा फोन येते का? कधी कधी हमेशा एकदम बोललं असेल हमेशा. कधी ते ज्या दिवशी मला फ्लावर गिफ्ट केलं त्या दिवशी किती घाबरत होता तू? दात खात होतास माझ्यावर. तिला भेटायला जायचं होतं का बरं? मी कारण की तिने मला सांगितलं होतं की तुझा नाही जमत तर तिला सोडून टाक, तू मग परत का तिच्या पाठीमागे जायचं, एवढं मला बोलली होती. म्हणून तिने मला बोललं होतं प्रॉमिस कर म्हणून, तू नाही जायचं म्हणून मी घाबरलो होतो, बाकी काय नाही एवढंच. कारण की घरच्यांनी सगळं बोलले होते त्यांना ही या पोराला समजाव पोरगी. कोणाच्या घरच्यांनी? मी बोलतोय, मी त्यांना म्हटलं तर सगळ्या सांगितलं त्याला नाही समजत म्हणून तू असा का वागतोय ती शुभांगी अशी. मग ती मला म्हणत होती तुम्ही नको बोला त्यांचे, तुम्ही रिस्पेक्ट देते आणि तू तर रिस्पेक्ट नाही. आठवड्यातून 3दा का जातो तिच्याकडे? कुठे काय करू मी घरी राहून? मी गेलो भेटायला नाही जाऊ शकत, असंच नाही जाऊ शकत का? मग माझ्यावरच का बंदी आहे? तू फिरते तेव्हा काय नाही? रात्रभर कधी रात्रभर गेलो मी? गेलाय कोणत्या रात्री गेलो? तुझी शपथ सांगते मी रात्रभर नाही, मी बाहेर गेलो होतो. मी त्या लॉज मध्ये जाऊन बसलेलो. कोणत्या लॉज मध्ये? तुझी शपथ, मला घरी बसायची इच्छा नव्हती. लिहिल्यात आपल्या तिकडच्या शाळेच्या. कोणासोबत? कोणासोबत नाही, मम्मीची शपथ. तुला माहिती आहे बाबू, मी लगेच काढू शकते माहिती. काढ, मला जे करायचं ते काढ. मी खरं सांगतोय, मी कुठेच नाही गेलोय. मी खरं सांगतोय, मी माझ्या मित्रांबरोबर अँटनीला पण विचार फोन करून मी त्याच्याशी बोललो की होतो. मला ते नको सांगू, मी ह्याला त्याला आता मला ज्याला करायचं ना त्याला फोन करणार. जशी तशी ह्याला त्याला काय मला खरं सांग, कुठे तू जसं पण तुला डिटेक्टिव्ह लावलीस ना खरं सांगतोय, मी कुठेच नव्हतो, मी त्यांच्या बरोबरच होतो. मी खरं सिरियसली सांगतोय, मी सिरियसली बोलतोय, मी असं काही काम नाही केलं याच्याने मला वाटेल की त्यांच्या लाईफ मध्ये खराब नाव. मी अजूनपर्यंत मला तुला लाज नाही वाटत का? अजूनपर्यंत शपथ सांगितले रातभर तिथेच होता, तुला लाज नाही वाटली की चल बाबा तुझ्या मनात काय नाही, तिच्या मनात काय नाही, जर कोणाला माहित झालं तर कोण काय विचार करेल? म्हणून तर काय गरजच नाहीये. तर आम्हाला माहिती ना कशाला, मला माहितीये ना कशाला जायचं? मला बाईच्या घरी नवरा नसताना कशाला जायचं? हे असं घाण किडे असतात ना, कशाला घाण लोक असतात ना. हे घाण आहे, घाण आहे. मी घाण आहे, तिचा नवरा घाण आहे, सगळे घाण आहे. आम्ही चुतिया लोक आहेत सगळे. आम्हाला अच्छा 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 ठीक आहे. हे विचार करायचा का आम्ही की नाही बाबा दोघं वेगवेगळ्या रूम मध्ये आम्ही म्हणजे का आता तर रोशनला घेतलीस कब्जामध्ये म्हणून आता आम्ही झाले ना. अच्छा अच्छा, आम्ही असा वेगळा विचार करायचा का? वेगवेगळे तुला ज्या अनोळखी माणसाने कधी तुला बघितलं पण नसेल तर अशी तू कशी करून ठेवली? तुला मनीषाला तू बघितली असेल, कधी बोलणं नाही झालं तरी तू त्या त्यांच्या लाईफ मध्ये इंटरफेअर केली. अरे मला तिने एवढं घाण बोललीये ना ती बाई, मग तू मग इंटरफेअर करते तिला मेसेज जेव्हा केला तिच्या लाईफ मध्ये. अरे तुला झोंबलं ना? अरे बिरे बोलली तर परत एक खबारीत मारीन तुझ्या. झोंबलं तुला? समजलं? बोलायचं असेल तर व्यवस्थित बोल. सगळं खराब बाहेर आलं म्हणून झोंबलं का? सगळं सत्य बाहेर आलं ना तुझं? काय सत्य बाहेर आलं? पोल खुलली ना. पुढचा महिना तुला एन्जॉय करायचा होता ना, तो तर अमेरिकेला चालला होता महिनाभर. हो का? मग तुला तर अरे तुला सगळं माहितीये. तू खरं मी ना तुझ्यावर ज्या दिवशी ती संगीता घरी आली होती ना त्या दिवशी तुझा विश्वास नाही करायला पाहिजे होता. त्या दिवशी तुझा नाच सोडायला पाहिजे होता. सोडून दे ना. सोडून तर देणार रे, तुला ना मी धडा शिकवून सोडणार. आतापर्यंत जे केलीस ना बाबू, तुम्हाला तोंड जळली नाही ना, मला त्याची खंत वाटते. माझ्या घरच्यांना तू आजपर्यंत तुला जेवढा राग माझ्या घरच्यांवर का गोष्टीचं मला जास्त मी 1000 वेळा म्हटलं की देर इज समथिंग, इफ देर इज समथिंग मला बोल. मला जे काय करायचं माझ्याशी रिलेटेड तू लोकांचा का त्रास देते? माझ्याशी रिलेटेड माझ्या घरच्यांना का त्रास देते? माझ्या लोकांना का त्रास देते? मी जगू नये? एक मुलगी रातभर सोबत राहतो, काय करतात ते लोक? काय करतात? कोण बोललं तुला? पहिले सांग काय कोण बोललं की मी तिच्या घरी होतो? आता कबूल बाबू मी अगर घरी ऐक माझं, मी तुझी शपथ नाही सांगत माझी बोललो ना मला तर तुला वाटत असेल
की मी हे करून एवढं करून पण तुझ्याशी लग्न करणार किंवा त्या लग्न करण्यासाठी मी हे करते. नाही, लग्नाचा विचार कधी सोडला माहितीये का? ज्या दिवशी मला माहित झालं ना की तू रुमाल बांधून तिच्या बिल्डिंग मध्ये घुसते, ठीक आहे, त्याच्यानंतर मंगळवारी रातभर बाबा राहते. अरे कोण लावलं? एक मिनिट तुला माझी शपथ आहे, सांग कोण तुला एवढं डिटेल इन्फॉर्मेशन सांगतो? कोणी सांगितलं एवढं? फक्त आता खोटं आहे तर तू कशाला विश्वास करते? हा मग सांग ना, मला पण समजू दे ना, कारण की तू मला एवढं नीच पर्यंत बोललीस ना, ते मला कळू तर दे की कोणता एवढा तुझ्या नीच माणसाने सांगितलं. तुला विचारायचं होतं की खरं आहे का नाहीये, ठीक आहे, 101% सांगते मी. अजूनपर्यंत मी सिरियसली सांगतोय, मी कबूल करतो की मी होतो, पण मी पूर्ण रात्रभर नव्हते, हे मी कबूल करतोय. अजूनही सांगतोय. आणि मागच्या आठवड्यामध्ये कोणत्या लॉज मध्ये होतो? मी मागच्या आठवड्यामध्ये कोणत्या लॉज मध्ये होतो का? कोणत्या? तू सांग पहिले कोणता डिटेक्टिव्ह लावलास? लॉज मध्ये होता. कोणत्या लॉज मध्ये होता हे सांग. तिथं आलास आणि नंतर घराच्या बाहेर निघालास बाईकवर की स्कूटीवर? कुठे गेले होते? बाईकवर आणि तू बाईकवर आणि ती स्कूटीवर. कोण? ऐक, हे बघ तुला सांगते, तुझं आणि तिचं काही नाहीये ना, मग तू टेन्शन कशाला घेतोय? बाबू मी टेन्शन नाही घेत, मी फक्त टेन्शन एवढ्या गोष्टीचं आहे जिनं मला एवढा रिस्पेक्ट त्यांनी बोललंय, आणि त्या व्यक्तीनं, जी व्यक्तीचा तिथं काही संबंध नाही त्यांच्यामध्ये, आणि ती व्यक्ती येऊन असं काम करून जाते की त्या नवरा बायकोच्या अंगावर चोरून, म्हणजे चांगला त्यांचा संसार मला बघवत नाही, आग टाकून म्हणजे अशी घाण करून जाते. जे रिस्पेक्ट खरं त्या मुलींकडे तिला नाही बघितलं, दया नाही आली तिच्यावर, असे काम करून जाईल. माझ्यामुळे तिला त्रास झाला, ती मला बोलायला पण शब्द नाही ठेवला तिला. अक्षरशः मला रोशन, मला आता तुला खरंच बाबू, तुला खरंच नाही वाटलं का थोडंसं पण? थोडंसं पण नाही वाटलं? मी घाबरतो या गोष्टीचा, आणि तुला नंतर दया नाही आली नंतर रिलेशनशिप खराब करायला? थोडीशी पण दया नाही आली आपली? इतकं तुझ्या माणसाने मी कधी बोललो नाही आयुष्यात, कधी गेलं नाही आयुष्यात. काय तुझ्यांनी खाल्लं का त्यांनी? मी त्याला फोन करते, मी सगळं सॉल्व्ह करते. काय खाल्लं तू? सगळं सॉल्व्ह करते. काय तुझं तुमच्या येऊन घरात खाल्लं? एक प्रॉमिस कर मला. काय खाल्लं पहिले एवढं? तुझ्या घरातून आल्यावर काय खाल्लं? नको सांगू. इकडे ऐक माझं. काय खाल्लं तिला? मनीषाने येऊन काय खाल्लं? ऐकशील का माझं? शांत राहायचं. मला माहित नाही, पहिले तू मला एवढं मी आता त्याला घरून येऊन तिला काय खाल्लं? फोन करते आणि मी सगळं सॉल्व्ह करते. काय खाल्लं? आणि तुला लगेच फोन येईल की सगळं सॉल्व्ह झालंय, ठीक आहे? पण मला एक प्रॉमिस कर, ठीक आहे? मला जे करायचंय ना त्याच्यामध्ये तू इंटरफेअर नाही करायचं. तू कर ना बाबा, तुला जे करायचं. मला बरबाद करायचं ना तुला, कारण की तुला मला माहिती आहे ना, तुला बरबाद करायचं, मला रिव्हेंज घ्यायचंय ना. मी सांगू तुला, मी तुला सांगतो, ज्या वेळेस अगर मला अगर आई रक्ताची शपथ सांगतो, ज्या वेळेस तू मला माझ्या घरच्यांना थोडासा पण त्रास झाला ना माझ्यापुढे, मी पॉइझन खाईन. तू मला बोलतेस धमकी, मी धमकी नाही देणार. मी आता मी डायरेक्ट करून दाखवून, जेव्हा खबर येईल तेव्हा मला माहित पडेल, आणि मग त्याचा ब्लेम मी तुझ्यावरच टाकेन. मी लिहून देतो आता हे. मी लिहून माझ्यासोबत काय केलंय सिरियसली, ठीक आहे? मी पण लिहून. मी आता ज्यावेळेस मला समजलं ना की माझी बाबूनी माझ्यामुळे मला माझ्या घरच्यांना त्रास झालाय, माझी लोक बोलले परत एक थोबाडीत देत. समजलं? अरे बोलायचं त्यांना, त्यांना बोल. मी नाही येते. अरे बाबू बिबू पण नको बोलू. एवढे कॉल ठीक आहे? मी फक्त ह्याच्यासाठी मला नाही वाटलं, ठीक आहे? मला अंतर्वात्मावरून माझी आज मला काळजावरून हालून टाकलं. काल रात्री मग मी एवढं विचार करून झोपलोय की माझी बाबू मला माझ्या आईला शिव्या दिल्या. माझ्या आईला मला म्हणते माझी आई बघते, माझी आई बघते खाली, की मला म्हणते मला नख लागलं तरी जायचं, नख लागलं तर. आणि ही दुसऱ्यांचा इंटरफेअर करून पूर्ण लाईफ बर्बाद करून टाकते, त्यांच्या छोटीशी फॅमिली. मला खूप वाईट वाटलं. तर आयुष्याला ती किती रडत होती, ती काही ना असताना. काय असं करते तू कोणाची लाईफ मध्ये? तुला काय इंटरफेअर करते? मला माहिती माझ्या काळजात. तुला नाही वाटत काही? मला नाही वाटत माझ्यामुळे कोणाला त्रास व्हायला पाहिजे.
माझं मला रडणं खरंच नाही कधीच वाटत. नाही दिसलं का रे? तुझं रडणं दिसतं, पण मी दुसऱ्यांना चप्पल सांगतो तुझं रडणं तर मला सगळ्यात जास्ती माहिती टोचतं, पण मी नाही तो मीच मुलगा आहे. काय माहिती तुला कळत नाहीये. सिरियसली तुला कळत नाही. कंटाळा नाही करत तुला काही. चूक केली रे मम्मा, मी खूप मोठी चूक केली. नाही केली तू. माझ्या आईला प्रेम केलं मी, का या मुलाला प्रेम केलं मी, खूप मोठी चूक केली रे. मला प्रेम नाही केले बाबू. तू बाबू एक शपथ सांग, एक मिनिट बबडी, एक सत्य तू मला सारं प्रेम केलं. सगळं दिलं रे. तू खरं माझ्यावर प्रेम केलं नाही. तू मला खरं सांग, एक मिनिट सांग, तू मला खरं सांग, तू मला रक्ताची तू मला खरंच प्रेम केलं, तू मला खरंच प्रेम केलं खरं. रक्ताची शपथ सांग बाबू. तो व्यक्ती ना रक्ताची तू मला म्हणजे सर्व दिलं. मी अजूनपर्यंत मी एवढे ऐकलेत, मी एवढे माझे प्रेम सगळं बघितलं. 7-7 वर्षाने तुटलेले, पण त्यांनी कधी असं कधी काही नाही केलं. ज्या वेळेस खूप पच्ची करायचं अरे बिरे नको बोलू, मला नाही आवडत. मी करणार, मी फोन करणार आणि मी सांगणार त्याला जे खरंय ते खरंय. माझी नाहीये तू. नाहीये मी, नाहीये माझी बबडी तू नाहीच आहेस तू माझी बबडी. बिकॉज इफ द पर्सन लव्ह ना, ही विल डू एनिथिंग. बट कधी डोळ्यातून आश्रू नाही निघत, भले तो किती पण नीच असला तरी. तो त्याच्यासाठी हमेशा पॉझिटिव्ह थिंक करणार, हमेशा. मग काय नाही केलं तू माझ्यासाठी. तू मला फक्त बरबाद करण्यामध्ये लागली आहेस. की कधी या बाबूला बरबाद केल्याशिवाय मी जिवंत राहते म्हणून. फक्त तुम्हाला बरबाद करण्यामध्ये बघण्यासाठी लागली. हेच माहिती ना तुला. बघ जरा मी स्वतः पॉइझन खाऊन दाखवलं नाही दा, माझं नाव राहुल चेंज करेल. बघ आता तू, शपथ सांगतो माझ्यामुळे तर त्या बिचारा फॅमिलीला एवढा त्रास झाला ना. बघ आता तू, मी त्यांच्यापर्यंत काही गेलं नाही तुझं त्याच्यामध्ये. त्यांना कधी कधी घरी गायला नाही आले. तू त्यांची फॅमिली बरबाद केलीस. खरंच सांगतो बबडी, यू आर डन टू मच नाव. माझ्या आईला शिव्या दिलीस तू, माझ्या आईला. रक्ताची आई माझ्या मेली, तिला पण नाही सोडलंस तू. यू हॅव डन टू मच नाव. यू हॅव डन टू मच बाबू. तुला केवढं खालच्यापर्यंत मला नीचपर्यंत पाडवलंस, केवढं खालच्यापर्यंत. एव्हर एक्सपेक्टेड. ती बिचारी माझी बाबू 24 घंटे बाबू करते, आणि ही अशी बाबू आहे 24 घंटे मला बाबू करणारी बाई मला एवढं असं खालीपर्यंत पाडणार. 24 घंटे दिवस रात्र बाबू करणारी मला एवढं ठेच पोहोचवणार. मला बाबूला नख, मला म्हणते नख नाही राबवणार. अरे काही नख मारे, मला तर बरबाद करण्यामध्ये दुली वेळ. आणि मला म्हणते माझ्यामुळे दुसऱ्यांना पण त्रास. थँक्यू सो मच, रिअली थँक्यू सो मच, रिअली थँक्यू सो मच. नाव यू हॅव डन वंडरफुल जॉब. रिअली आय रिअली एक्सपेक्ट यू हॅव डन. तुला जे करायचं ना बाबू, प्लीज सांगतो, प्लीज फक्त एवढंच फक्त लक्षात ठेव बाबू. मी अजूनही बोलतो तुला, एकच लक्षात ठेव, माझ्या परिवाराला काही फक्त हानी नको करू. तुला मला मारायचंय, माझ्या फ्रेंड सर्कलला कोणाला हानी नको करू. तुला फक्त माझ्याशी मतलब आहे, माझ्याशीच कन्सर्न आहे, तर फक्त मलाच बोल. कारण की तुला जेव्हा तू प्रेम करत होती तेव्हा हे सगळे कोणी नव्हते, मीच होतो. तू जेव्हा माझ्याबरोबर झोपली होती तेव्हा पण हे सगळे कोणीच नव्हते, तू एकटीच होतीस. तर मग तू आणि मी जेव्हा एकटी असतो तर दुसऱ्यांना नको दाखवू. ठीक आहे, मी आहे, माझ्याशी घाट आहे. जे काय करायचं तू मला बोल, मला, फक्त मला. कारण की मी साक्षी आहे. ठीक आहे, तुला माझ्याशी बोलायचं तर प्लीज बोल. मला फक्त माझ्या घरच्यांना नको त्रास देऊ. तुला मला मारायचंय, गुंडे पाठवायचे, पोलीस स्टेशनला द्यायचंय, दे. मला काही नाही फरक पडत. माझ्या फक्त घरच्यांना त्रास नको करू, एवढा फक्त जर एक रिक्वेस्ट आहे बस. खरंच तुझ्या पाया पडतो, मी खरंच त्यांना सांगतोय, माझ्या घरच्यांना बिलकुल त्रास नाही झाला पाहिजे. मला घरच्यांना शिव्या नको देऊ बस. ते कारण की तुझ्या यायला घरी नाही आले होते खायला, काही पोहे खाल्ले असतील त्यासाठी फक्त सॉरी. ओके, हॅलो.